गुजरातमधलं साबरमती जेल ते मुंबईतलं निर्मल नगर यातलं अंतर आहे 527 किलोमीटर. हेच साबरमती जेल ते पुण्यातलं वारजे हे अंतर आहे 668 किलोमीटर. साबरमती जेल पासून अकोलामधल्या अकोटचं अंतर आहे 657 किलोमीटर. दोन वेगळी राज्य, चार वेगळी ठिकाणं, पण यात एक कॉमन पॉइंट आहे: लॉरेन्स बिश्नोई. मुंबईच्या निर्मलनगर भागात माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकी यांची हत्या झाली. त्यानंतर लगेचच दोन आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आलं. यातला एक आरोपी हरियाणाचा होता तर दुसरा उत्तर प्रदेशचा. त्यानंतर हत्येत थेट सहभागी असलेल्या तिसऱ्या आरोपीचं नाव पुढे आलं, चौथ्या आरोपीचं नाव पुढे आलं. मग एक कथित फेसबुक पोस्ट पडली ज्यात बाबा सिद्दीकींच्या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई टोळीनं घेतल्याचं लिहिण्यात आलं. ही पोस्ट शुभू लोणकर या फेसबुक अकाउंटवरून आली होती. हा शुभू उर्फ शुभम लोणकर अकोल्याच्या अकोटचा. यानंतर एका आरोपीला अटक झाल्याची बातमी आली. हा आरोपी प्रवीण लोणकर पुण्याचा. पोलिसांना संशय आहे याच्याच लोणकर डेअरीमध्ये सिद्दीकींच्या हत्येचा कट रचला गेलाय. सुरुवातीचं अंतर आणि नंतरची नावं ऐकून थोडे कन्फ्यूज झाला असाल तर आणखी कन्फ्यूज करतो. शुभम लोणकर, प्रवीण लोणकर, शिवकुमार, झिशान अख्तर ही चार नावंही बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणात पुढे आली आहेत. शिवकुमार हा तिसरा शूटर तर झिशान अख्तर या तिघांना गाईड करत होता. हा झिशान अख्तर आणखी एका पोराशी कनेक्टेड आहे, सौरभ महाकाल उर्फ सिद्धार्थ कांबळे. सिद्धू मुसेवाला प्रकरणातला बिश्नोई गँगचा शूटर, ज्याचं मूळ गाव आहे पुणे जिल्ह्यातलं नारायणगाव. थोडक्यात गुजरातच्या जेलमध्ये असलेल्या बिश्नोईनं मुंबईत मोठ्या नेत्याची हत्या घडवून आणली. माणसं महाराष्ट्राच्या बाहेरची वापरली पण नेटवर्क महाराष्ट्रातलं होतं. बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणात आणखी एक टार्गेट, हत्येचा नेमका प्लॅन याबद्दल कोणती नवी माहिती समोर आली आहे आणि बिश्नोईच्या शूटर्सनं महाराष्ट्र कसा पोखरलाय त्याचीच ही स्टोरी. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू. आधी बघूयात नवे अपडेट्स आणि ट्विस्ट. तर 3 शूटर्स आणि एक मास्टर माइंड ही माहिती पुढे आली आहेच, पण महत्वाचा ट्विस्ट म्हणजे या शूटर्सचं टार्गेट बाबा सिद्दीकी यांच्या सोबतच आमदार झिशान सिद्दीकी सुद्धा होते. या शूटर्सला बाबा सिद्दीकी आणि झिशान सिद्दीकी या दोघांना मारायची सुपारी होती. जर दोघांपैकी एकालाच मारणं शक्य झालं तरच एकाला संपवा असे आदेश यांना असल्याचं सांगितलं जातंय. झिशान आणि बाबा सिद्दीकी त्यांच्या ऑफिसच्या बाहेर उभे होते, पण झिशान यांना एक फोन आला आणि ते आतल्या बाजूला गेले आणि तेवढ्यात बाबा सिद्दीकी यांना ऑफिस बाहेर गर्दीचा भाग बनून थांबलेल्या शूटर्सनं लक्ष केलं. विशेष म्हणजे या शूटर्सनं आपल्यासोबत पेपर स्प्रे सुद्धा ठेवला होता. आधी सिद्दीकींवर पेपर स्प्रे मारायचा आणि मग हत्या करायची असा त्यांचा डाव होता. जर मध्ये कोण आलं तर त्याच्यावर पेपर स्प्रे मारून निष्ठू असंही ठरलं होतं. पण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एकट्या शिवकुमारनं सिद्दीकी यांच्यावर 6 गोळ्या झाडल्या. त्यानंतर तो पसार झाला. हा व्हिडिओ शूट करेपर्यंत तरी शिवकुमारला अटक झालेली नाही. तो राज्याबाहेर पळाल्याचा संशय पोलिसांना आहे. आता तिन्ही आरोपींचा थोडक्यात इतिहास बघायचा झाला तर शिवकुमार आणि धर्मराज कश्यप हे दोघं मूळचे उत्तर प्रदेशच्या बहराईचचे, एकमेकांच्या जवळ राहणारे. शिवकुमार मागच्या 5-6 वर्षांपासून पुण्यात भंगार विकायचं काम करायचा. त्यानं धर्मराजलाही इथं बोलवून घेतलं असं सांगण्यात येतंय. या दोघांची कुठलीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाहीये. तर हरियाणाचा असलेला गुरमैल सिंग हा काही महिन्यांपूर्वी जामिनावर सुटला होता. त्यानंतर तो काही मिनिटांसाठी आपल्या घरी गेला आणि तिकडून फरार झाला. मग तो या हत्या प्रकरणात सहभागी असल्याची बातमीच त्याच्या कुटुंबियांना मिळाली. कुटुंबापासून संपर्क तुटलेल्या गुरमैलला जामीन कसा मिळाला, कुणी दिला, त्यानंतर तो कुठे होता याबद्दल त्याच्या कुटुंबियांना काहीच माहिती नाहीये. माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार गुरमैल हा बिश्नोई टोळीमधला गँगस्टर रोहित गोदराच्या संपर्कात होता. त्यातूनच त्याची बाबा सिद्दीकी प्रकरणात लिंक लागली. आता चौथा आरोपी आहे झिशान अख्तर. या तिघांना सिद्दीकी यांच्या ऑफिसची रेकी करण्यात, शस्त्र पुरवण्यात, सिद्दीकी पितापुत्र कुठे आहेत, किती जणांसोबत आहेत याची माहिती देण्याचं काम करणारा हा झिशान अख्तर मूळचा पंजाबचा. 2022 मध्ये एका खून प्रकरणात त्याला अटक झाली होती, पण जून 2024 मध्ये त्याचा जामीन झाला. झिशान अख्तर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोईशी फोनवरून थेट कनेक्टेड होता. या दोघांमध्ये बोलणं व्हायचं, काम काय करायचं आहे, कसं करायचं आहे हे सांगितलं जायचं. यातूनच जेलमध्ये असताना झिशाननं प्लॅनिंग आखल्याची चर्चा आहे. आता प्रश्न पडतो तो म्हणजे एक पंजाबचा, एक हरियाणाचा, दोघं यूपीचे, मग हे सगळे भेटले कसे? तर ही लिंक लागली पुण्यात वारजे भागात असलेल्या लोणकर डेअरीमध्ये. ही लोणकर डेअरी प्रवीण लोणकरची. हा प्रवीण लोणकर शुभम लोणकरचा भाऊ. शुभम लोणकर म्हणजे ज्यानं कथित फेसबुक पोस्ट टाकून बिश्नोई गँग
बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी घेत असल्याचं सांगितलं. शुभमचा भाऊ प्रवीणला मुंबईच्या गुन्हे शाखेनं 13 तारखेच्या रात्री उचललं. प्रवीणच्या डेअरी शेजारीच बालाजी स्क्रॅप सेंटर नावाचं एक दुकान आहे. तिथं काही महिन्याआधी धर्मराज आणि शिवकुमार काम करत होते अशी माहिती समोर येते. त्याच वेळी या सगळ्यांची ओळख झाल्याचं सांगितलं जात आहे. पण लोणकर भाऊ आणि बिश्नोई टोळीचा काय संबंध? तर हे दोघं सोशल मीडियाच्या माध्यमातून बिश्नोई गँगच्या संपर्कात आल्याचं सांगितलं जातं. अकोला जिल्ह्यातल्या अकोट गावचे दोघं. शुभम सुद्धा काही काळ पुण्यात राहिला होता. पण फेब्रुवारी 2024 मध्ये अकोल्यात 2 जणांना अटक करण्यात आली. या दोघांकडे पोलिसांना बंदूक आणि जिवंत काडतूस सापडली, जी त्यांनी एका पार्सल मधून शुभम लोणकरच्या सांगण्यावरून घेतली होती. मग अकोला पोलिसांनी शुभमला पुण्यातून अटक केल्याच्या बातम्या आल्या. पोलिसांनी सखोल तपास केला तेव्हा शुभम लोणकर आणि अनमोल बिश्नोईचं कॉल रेकॉर्डिंग पोलिसांना सापडलं. यावरूनच बिश्नोई टोळीनं आपली दस्ती विदर्भात पोहोचवल्याच्या बातम्या आल्या, ज्याचा स्क्रीनशॉट प्रवीण लोणकरनं आपल्या सोशल मीडियावर टाकला होता. साहजिकच हे दोन्ही भाऊ बिश्नोईच्या थेट संपर्कात होते हा संशय वाढताना दिसतोय. आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार प्रवीण आणि शुभमनं धर्मराज आणि शिवकुमारला सिद्दीकी यांच्या हत्येसाठी निवडलं. पण हा प्लॅन पूर्णत्वास नेण्यासाठी त्यांना आणखी एका माणसाची गरज होती. तेव्हा बिश्नोईनं त्यांना जोडून दिलं झिशान अख्तर सोबत. झिशाननं पंजाबच्या जेलमध्ये असताना गुरमैल सिंहला हेरलं होतं. त्यानंतर हे सगळे आरोपी मुंबईला आले. काही वेळा त्यांनी मुंबई पुणे असं येणं जाणंही केलं. मग झिशाननं या तिघांची सोय कुर्ल्यात केली. तिथं भाड्याच्या घरात हे तिघं राहायला लागले. झिशान अख्तरनं यांना रेकी करण्यासाठी आणि प्लॅन आखण्यासाठी मदत केली आणि बिश्नोईनं जेलमधून आखलेला प्लॅन प्रत्यक्षात आला. ज्यात 2 शूटर्स पुरवणारी माणसं मूळची अकोल्याची आणि सध्या पुण्यातली होती. शुभम लोणकरनं पोस्ट टाकल्यानंतर पोलीस त्याच्या अकोल्यातल्या घरी पोहोचले. पण घराला कुलूप होतं. त्यामुळं शुभमचाही फरार आरोपी म्हणून तपास सुरू आहे. यावरून हे लक्षात येतं की बाबा सिद्दीकी यांच्या हत्येमध्ये शूटर्स महाराष्ट्राबाहेरचे असले तरी कट शिजण्यापासून ते माणसं पाठवण्यापर्यंत सूत्र महाराष्ट्रातूनच हल्ली होती. पण बिश्नोई गँग महाराष्ट्रात फक्त या एकाच कटापुरती मर्यादित नाहीये. याआधी सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातही महाराष्ट्रातलीच नावं समोर आली होती. सिद्धूच्या घराची रेकी ज्यांनी केली, ज्यांच्यावर शूटर म्हणून जबाबदारी होती, ते संतोष जाधव आणि सौरभ महाकाळ हे सुद्धा पुणे जिल्ह्यातलेच होते. सिद्धार्थ कांबळे मूळचा नारायणगावच्या उत्तर माळाचा. छोटे मोठे गुन्हे करत करत हा गुन्हेगारीत सेटल झाला. मग पोलीस मागावर आहेत हे समजल्यावर त्यांना राजस्थान गाठलं आणि तिकडच्या गुन्हेगारी विश्वात सौरभ महाकाळ हे नाव घेऊन वावरू लागला. इथं त्याला बिश्नोई गँगनं आश्रय दिला, सेटल केलं आणि त्यातून तो संतोष जाधवला मदत करण्यासाठी मुसेवाला हत्या प्लॅन मध्ये एंटर झाला. संतोष जाधव हा मनसरचा. यानं आपला जुना मित्र आणि नंतर प्रतिस्पर्धी बनलेल्या ओंकार बाणखेले याला सूर्य उगवायच्या आत संपवतो असं स्टेटस टाकून 2021 साली संपवलं होतं. या प्रकरणात संतोष फरार झाला. गुजरातमध्ये आपल्या एका मित्राकडे जाऊन लपला. पण इथेही त्यानं गुन्हेगारी विश्वात एंट्री मारली. मग तो बिश्नोई टोळीच्या टच मध्ये आला आणि शार्प शूटर म्हणून मुसेवालाच्या हत्येसाठी पंजाबला गेला. तेव्हा तिहार जेलमध्ये असलेल्या बिश्नोईनं महाराष्ट्रातल्या पोरांना वाया गुजरात आणि राजस्थान पंजाबमध्ये नेलं. सिद्दीकी प्रकरणात ज्याचं नाव पुढे येतंय ते झिशान अख्तरचे आणि सौरभ महाकाळचे चांगले संबंध होते. यातूनच मुसेवालाच्या हत्येचा कट रचला गेला असे आरोप होतात. शुभम लोणकर बंदुका सप्लाय करायचा, त्यावरून लिंक लावत पोलिसांनी अमरावतीमधून अंकुश गायबोले, रोहित कोकाटे, अक्षय आरबाड या तिघांना अटक केली होती. हे तिघही बिश्नोई टोळीशी संबंधित असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता. थोडक्यात पुणे आणि विदर्भात बिश्नोई टोळीचे मेंबर्स असल्याचं, हे मेंबर्स महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर घडणाऱ्या गुन्ह्यांमध्ये ऍक्टिव्ह असल्याचं स्पष्ट झालंय. पण या पलीकडे जाऊन सांगायचं झालं तर बिश्नोई गँगचा मेंबर अजय कश्यप यानं मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे आणि रायगड या परिसरातल्या नवख्या पोरांना सलमान खानच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी डिप्लॉय केलं होतं. त्यांनी सलमानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटसह पनवेलच्या फार्म हाऊस पर्यंत सगळ्या परिसराची रेकी केलेली. यातल्या काही मुलांना गोळीबाराचं ट्रेनिंगही दिल्याच्या चर्चा झाल्या होत्या. बातम्यांनुसार लॉरेन्स बिश्नोईनं महाराष्ट्रात अल्पवयीन मुलांकडून सलमानची हत्या करण्याचा प्लॅन आखला होता. पण जेव्हा सलमानच्या घरावर गोळीबार झाला तेव्हाच पोलिसांनी बिश्नोई गँगच्या मुसक्या आवळल्या होत्या. पण आता बाबा सिद्दीकी यांची हत्या घडवून बिश्नोई गँगनं हादरा तर दिला आहेच, पण पुणे, मुंबई, कोकण आणि विदर्भ अशा भागांमध्ये त्यांचे शूटर्स असल्याचंही स्पष्ट झालंय. पुण्यातले सौरभ महाकाळ, संतोष जाधव आणि प्रवीण लोणकर, अकोल्यात शुभम लोणकर असे त्याचे शूटर्स आतापर्यंत पुढे आलेत. पण
पुढं न आलेले किती असतील हा एक प्रश्न आहे. आणि बिश्नोई टोळीनं महाराष्ट्रच पोखरलाय का, हा दुसरा प्रश्न पहिल्यापेक्षा जास्त गंभीर.